नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर लास्ट वीक मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती ज्यामध्ये मी माझे 2 वर्षाचे सेव्हिंग्स जे आहेत तर ती पिशवी मी तुमच्यासोबत ओपन केली होती आणि ती व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली आणि सगळ्यात जास्त व्हिडिओच्या अनालिटिक्सवरून माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यात जास्त फिमेल ऑडियन्स आहे या व्हिडिओसाठी. तर यावरून एक लक्षात आलं की महिला वर्ग जो आहे तर तो पैसे, बचत, इन्व्हेस्टमेंट्स या गोष्टींसाठी किती जास्त कुतूहल असतो, त्यांच्यामध्ये किती जास्त एक्साइटमेंट असते त्यांच्यामध्ये. तर त्याच विषयाला अनुसरून मी अजून एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे जी माझ्यासाठी तर इन्फॉर्मेटिव्ह असणारच आहे, माझ्यासाठी तर युजफुल असणारच आहे, पण तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह त्यानंतर युजफुल असणार आहे, मोटिवेशनल असणार आहे किंवा तुम्ही लाईफ चेंजिंग सुद्धा म्हणू शकता जर तुम्ही त्या प्रकारे जर त्या व्हिडिओला घेतलं तर कुठलाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला लगेचच स्टार्ट करूयात. बघत आलेले आहे तर त्या लोकांना माहिती असेल की मी सध्या मदरहूडच्या फेजमधून जात आहे. तर 2 गोंडस छोट्या छोट्या मुली आहेत मला. सध्या एक मुलगी खेळत आहे तर ती नक्कीच अवतीभोवती फिरेल आणि स्क्रीन जी आहे तर ती ऑटोमॅटिकली शेअर होईल, आणि एक आहे तर ती झोपलेली आहे आणि ती झोपले त्या टायमिंगमध्ये मी व्हिडिओ शूट करायला बसलेले आहे, प्लस माझं काम सुद्धा करायला बसलेले आहे. तर ही जी मदरहूडची फेज आहे तर ती खूप छान आणि मी खूप छान एन्जॉय करते या फेजला. हा नक्कीच मला खूप जास्त चॅलेंजेस येत आहेत किंवा ऑब्स्टॅकल्स येत आहेत, पण सोबतच मला ते चॅलेंजेस, ते ऑब्स्टॅकल क्रॉस करण्याची, पार करण्याची तितकीच जास्त पॉवर किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती मला मिळत आहे. आणि ही जी फेज आहे मदरहूडची तर ही माझ्या सध्या नंबर 1च्या प्रायोरिटीला आहे, कारण मला माझा 100% वेळ जो आहे तर तो माझ्या मुलींसाठी द्यायचा आहे आणि सोबतच मला माझ्या करिअर सोबत कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज नव्हता करायचा. कारण एकदा गॅप झाला, एकदा ब्रेक झाला की पुन्हा ती गाडी ढकलायला, ती गाडी रिस्टार्ट करायला खूप जास्त मेहनत लागते. मी काही व्हिडिओजमध्ये सांगितलंय की मी ब्रेक का नाही घेतला, मी गॅप का नाही घेतला. तर त्याचप्रमाणे करिअर आणि मदरहूड दोन्ही फेज माझ्यासाठी तितक्याच जास्त महत्त्वाच्या आहेत. हा फक्त प्रायोरिटीला मदरहूड 1 नंबरला आहे आणि करिअर जे आहे तर ते त्याच्यापेक्षा थोडंसं खाली आहे मदरहूडच्या फेजपेक्षा, पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, हा व्हिडिओ बघत असतील तर ते या व्हिडिओसोबत स्वतःला रिलेट करू शकतात, कारण असे खूप महिला वर्ग आहे ज्या तिच्या फोनमध्ये ती गाणी लावते. तर या व्हिडिओला त्या रिलेट करू शकतात, कारण आपला बराच महिला वर्ग जो आहे तर ते वेल एज्युकेटेड आहेत किंवा त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहेत तर त्याच्याबद्दल खूप छान माहिती आहे. त्यानंतर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. तर अशा महिला ज्या आहेत तर यांच्याकडे घर सांभाळून, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून खूप छान वेळ मिळतो सो दॅट ते अशा काही गोष्टींसाठी जे की इन्कम सोर्स जनरेट करणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. कारण सध्या जी लाईफस्टाईल आपण जगतोय किंवा जी लाईफस्टाईल आपण जगण्याचा प्रयत्न करतोय तर या लाईफस्टाईलमध्ये कुठेतरी एकापेक्षा जास्त लोकांचा इन्कम सोर्स जर आपल्याला अवेलेबल झाला तर तो आपल्या फॅमिलीसाठी खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे. तर आपली फॅमिली लाईफ आणि सगळ्या बाकीच्या ओव्हरऑल गोष्टी सांभाळून आपण हे काम जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते आपण करू शकतो. हा फोन आहे तिचा, त्यात ती गाणी लावते. तर कुठे होते मी? तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींमध्ये थोडीशी कुतूहलता आणि थोडंसं एक्साइटमेंट होतं की नक्की तू काय काम करतेस, सो दॅट तू मदरहूडची फेज एन्जॉय करत, तुझं फॅमिली रुटीन जे आहे तर ते एन्जॉय करत तू काम करतेस. तर आता हा लॅपटॉप मी घेऊन बसलेले आहे, पण मला सांगायला मला वाटतं चांगलं वाटेल की माझं 99.9% काम मोबाईलवरच असतं, लॅपटॉपवरती 1% काम असतं. पण सध्या आज व्हिडिओ करायचा आहे तर त्यामुळे मी लॅपटॉप घेतला सो दॅट त्याची स्क्रीन थोडीशी मोठी असते आणि मी तुम्हाला इझिली सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करू शकते. तर त्यासाठी मी लॅपटॉप घेतला, नाही तर मी मोबाईलवरूनच माझं काम जे आहे तर ते करत असते. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये कुठलाही टाइम लिमिट नाही आहे. हां, नक्की टाइम लिमिट नाही आहे म्हणजे आपण कधीही थोडं काम केलं, थोडं नाही केलं तर अशा प्रकारे नसतं. तर त्याला काहीतरी एक सिस्टीम असते, तर त्या सिस्टीमने आपण जर हे काम केलं तर नक्कीच तुम्हाला
त्याचा खूप छान फायदा होईल. तर खूप जास्त इन्कम होतंय मी असं पण नाही म्हणत आहे, पण खूप कमीही इन्कम होत नाही आहे. सध्या मी ज्या फेजमधून जाते, मदरहूडच्या फेजमधून जाते, तर ती फेज मॅनेज करून हा जो इन्कम होतोय तर तो सध्या माझ्यासाठी खूप जास्तच आहे असं मी स्वतःच अज्युम करते. तर चालू करूयात मी काय काम करते. तर सगळ्यात पहिलं सांगते मी काय काम करते. तर 2 पार्ट्स आहेत मी काम करते त्याचे. तर पहिला पार्ट आहे ग्राफिक डिझायनिंग, ज्याच्यामध्ये मी फोटोज बनवते. जे ॲडव्हर्टिजमेंट फोटो तुम्ही बघता, ॲडव्हर्टिजमेंटचे फोटोज जे तुम्ही इंस्टाग्राम किंवा म्हणजे कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बघताय, तर ते आपण डिझाईन करतो बाय युझिंग आपला फोन वापरतो किंवा आपला लॅपटॉप वापरतो. मोस्टली मी फोनवरूनच करते. हा सुद्धा माझा कामाचाच फोन आहे, पण सध्या गिरीजाने तो कॅप्चर केलाय, तिच्यासाठी घेतलाय. आणि गाणी याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे काहीच नाही आहे. तर मी गाणी वगैरे कधीतरी तिला एंगेज करण्यासाठी देत असते, सारखं नाही देत, कधीतरी एंगेज करण्यासाठी. तर हा एक फोन आणलाय तिला, पण त्याच्यामध्ये आता ती सध्या खूप जास्त वाजवायले म्हणून तो फोन काढून घेतलाय. तर कमिंग बॅक टू द पॉइंट, माझं जे काम आहे तर ते मी मोबाईलवरूनच करत असते. सध्या एक फोन आहे तर तो मी रेकॉर्डिंगला ठेवला आणि एक फोन मी तुम्हाला दाखवला. तर या 2 फोनमधून मी काम करते. लॅपटॉप 0.1% मला कधीतरी लागला तर मी यूज करते. आणि त्यामध्येच एक दुसरा पार्ट म्हणजे मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस सुद्धा घेते. तर ते ऑनलाईन टाईपमध्ये क्लासेस असतात, त्याचे बॅचेस जे आहेत तर ते ऑनलाईन टाईपमध्ये असतात. तर त्यामध्ये मी माझ्यासारख्या ज्या वुमेन आहेत, माझ्यासारख्या ज्या महिला आहेत ज्यांना वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ दोन्ही बॅलन्स करायचं आहे, म्हणजे घरातूनच बेसिकली सांगायचं झालं तर घरातूनच काम करायचं आहे, किंवा बरेच स्टुडंट सुद्धा आहेत किंवा जे वर्किंग प्रोफेशनल आहेत म्हणजे नोकरदार आहेत तर ते सुद्धा आहेत आणि ते सुद्धा जॉईन करतात, कारण एक सेकंड इन्कम सोर्स त्यांना जनरेट करायचा असतो. ते ग्राफिक डिझायनिंग सध्या खूप जास्त आणि ट्रेंडिंग करिअर ऑप्शन आहे. तर तो नक्कीच तुम्ही जर थोडंफार तुमचं क्रिएटिव्ह माइंड असेल तर नक्कीच तुम्ही हा करिअर ऑप्शन आहे तर तो तुमच्यासाठी चूज करू शकताय, जे की मी सध्या करते ग्राफिक डिझायनिंग. आणि याला इन्कम सोर्स म्हणजे इन्कम वाईज म्हटला तरी तुम्हाला खूप छान इन्कम सोर्स जनरेट करून देणारा हा एक फील्ड आहे. आणि त्यानंतर सेकंड म्हणजे मी सोशल मीडिया मॅनेजमेंट करते, म्हणजेच जसं की एखाद्या बिझनेसचं फेसबुक आणि इंस्टाग्राम आपल्याला मॅनेज करते, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स जे आहेत तर ते आपण काय करायचे, हँडल करायचे, त्यांचे अकाउंट्स जे आहेत तर दोन्ही ओव्हरऑल मी पॅकेज जे देताना क्लायंटला दोन्ही देते, ग्राफिक डिझायनिंग प्लस सोशल मीडिया मॅनेजमेंट, असे दोन्ही पॅकेजेस कॉम्बो पॅकेजेस मी क्लायंट्सना देत असते. काही लोकांना फक्त ग्राफिक डिझायनिंग हवं असतं, सोशल मीडियावरती ते स्वतः पोस्ट करतात, तर अकॉर्डिंगली आपण पॅकेज जे आहे तर ते डिझाईन करतो. तर सध्या काम जास्त वाढलेलं आहे आणि आपली बॅच पण चालू झालेली आहे, तर त्यामुळे मी थोडीशी टीम मेंबर्स जे आहेत तर ते जास्त वाढवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कॉलिंगसाठी टीम घेतलेली आहे, ग्राफिक डिझायनिंगसाठी टीम आहे, डिजिटल मार्केटिंगसाठी टीम आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी टीम आहे. तर मला आता असं कळायला लागलंय थोडंफार, म्हणजे बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स वरून मी सांगते, मला आता थोडंफार कळतंय की आपण स्वतः काम करण्यापेक्षा आपण एखादी स्किल शिकायची आणि त्यानंतर आपण थोडे आपले टीम मेंबर्स वाढवायचे आणि त्यानंतर आपण ते काम, आपण जी सिस्टीम आहे तर ती व्यवस्थित रन करू शकतो. तर त्या अकॉर्डिंगली मी आता माझं काम चालू केलेलं आहे. म्हणजे मी म्हणजे इंडिव्हिज्युअली मी तिथे प्रेझेंट नसले तरी माझ्या वाचून कुठलंही काम माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये सध्या तटत नाही आणि व्यवस्थित टीम मेंबर सगळ्या गोष्टी हँडल करतात. कॉलिंग्स असेल, क्लायंट हँडलिंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केल्या जातात. प्लस मला माझा इन्कम सोर्स जो आहे व्यवस्थित तर तो जनरेट केला जातो. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी एखादी ॲडव्हर्टिजमेंट पोस्टर जी आहे तर ती कशी बनवते, कारण खूप जणांना माहिती नसतं की नक्की काय करायचं असतं. तर चला बघूयात. सध्या आज खूप काम पेंडिंग आहे, कारण महिला दिन आहे, विमेन्स डे आहे आणि विमेन्स डेच्या मुहूर्तावरती बऱ्याच जणांना सलूनसाठी काय हव्यात, विमेन्स डेच्या पोस्ट हव्या आहेत, काही त्यांच्या ऑफर्स आहेत विमेन्स डेच्या, त्यांच्या वुमेन्स डेच्या काही ऑफर्स आहेत तर त्यांना त्याचे ग्राफिक्स बनवून हवे आहेत आणि ते आपण आता डिझाईन करणार आहोत. तर मी जे डिझायनिंग करणार आहे तर ते तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की किती छोटं आणि किती छोटं म्हणू शकत नाही आपण, खूप मोठंच काम असतं, कारण खूप जास्त डोकं लागतं, खूप जास्त क्रिएटिव्ह माइंड लागतं एखादा फोटो डिझाईन करायला, कारण क्लायंट आपल्याला रॉ मटेरियल देतोय आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला फोटो जो आहे तर तो डिझाईन करायचा असतो. आणि सोबत गिरीचे आहेच माझ्या मदतीला. तर हा लॅपटॉप टेबल आहे आणि आता ते टेबलवरती झोपलेले आहे, लॅपटॉप माझा खाली आहे. तर अशा प्रकारे आमची सकाळी आमच्या कामाला सुरुवात होते
आणि आमच्यासोबत आता मी इथं बसले बाहेर, थोडंफार मला व्हिडिओ शूट करायची होती तर त्यामुळे मी या लोकेशनला बसली आहे. मी इथे नाही बसत कारण थोडंसं मला नॅचरल लाईट हवा होता व्हिडिओसाठी, तर त्यामुळं हा लोकेशन आहे तर तो मी चूज केला. माझ्यासोबत राजा 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 आला. तर दाखवते मी तुम्हाला, तुमचा कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता लगेच स्टार्ट करूयात आपला व्हिडिओ. आणि मी कशा डिझायनिंग करणार आहे तर ते मी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी तुमच्यासोबत सगळ्याच गोष्टी शेअर करणार आहे. थोडंफार तुम्हाला डिटेलमध्येच इन्फॉर्मेशन देणार आहे की नक्की कशा प्रकारे मी काम करते. तर स्क्रीनवरती मला 2-3 गोष्टी लागतात. एक तर माझा जो ॲप आहे थांब ना पिल्लू. तर मी लॅपटॉपवरून काम नाही करत म्हणजे गिरीजा अशी येते आणि असा लॅपटॉप ओढते. पण आज व्हिडिओ करायची होती आणि त्यामुळे मी लॅपटॉप ओपन केला. तर मला बरेच काम पेंडिंग आहे, खूप जास्त काम पेंडिंग आहे. तर मला सध्या साईज तर यांची पोस्ट बनवायची आहे. तर प्रत्येक बिझनेसचे वेगवेगळे फोल्डर असतात, तर ते फोल्डर आपण ओपन केले की अकॉर्डिंगली आपलं जे पोस्ट आहे तर ती ओपन होते. तर मला सध्या साईज साठी काम करायचं आहे. पिलू इकडे 1 मिनिट, इथे ये. हे दर होप तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल स्क्रीन, ठीक आहे. तर हा साईज 5चा अकाउंट आहे. तर हे सगळे पोस्ट मी बनवले आहेत त्यांच्यासाठी. हा इंटरनॅशनल वुमेन्स डेचा आहे, ठीक आहे. तर हे असे छान छान पोस्टर्स आपण बनवत असतो. मला खूप आवडतं ॲक्च्युली हे पोस्टर्स बनवायला. तर साईज 5चे पोस्टर्स बनवायचे आहेत. मॅमनी मला फोटो शेअर केले आहेत, मी दुपारी देते सांगितलं आहे. आता इथे त्यांनी दिलं, मला मेन्शन केलं आहे फॉर वुमेन्स डे हे ऑफर्स आहेत. हायड्रा फेशियल ट्रीटमेंट, गेट हेवी डिस्काउंट ऑन वुमेन्स डे. तर या टाईपची एक पोस्टर बनवायचा आहे. 999ला वुमेन्स डे स्पेशल ऑफर आहे. तर आपल्याला अशा टाईपमध्ये एखादा फोटो बनवायचा आहे. तर मी इथे येते, ॲड पेज करते. हे बघ, गाणी नंतर लावायची आहेत, आपण आता इथे काय करायचे याच्यात गाणी लावूया. तर व्हिडिओ रेकॉर्ड करता करता मी साऊंड रेकॉर्ड नाही केला कारण गिरीजा खूप त्रास देत होती आणि मला तिला थोडंसं हँडल करायचं होतं आणि मला प्लस तुमच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह बनवायचा होता. तर त्यामुळे मी नंतर याला स्पेशल व्हॉइस ओव्हर देते आहे. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हा जो पोस्टर आहे तर हा ॲडव्हर्टिजमेंट फोटो आहे. तर हा आपण एका सलूनसाठी बनवतो आहे आणि ऑफर जी आहे तर ती हायड्रा फेशियल आहे. सलूनमध्ये त्या हायड्रा फेशियल जे आहे त्याच्यावरती 999 रुपीज ऑफर प्राईज आहे. तर त्यासाठी हायड्रा फेशियलशी रिलेटेड जे काही फोटोज मला भेटत आहेत तर ते सगळे फोटोज मी घेतले आणि माझा असाच ट्राय असतो की आपला जो पोस्टर आहे तर तो जास्त इन्फॉर्मेटिव्ह किंवा आय कॅचिंग असावा. तर त्यासाठी मी त्याच्याशी सुटेबल जे फोटोज होते तर ते मी यूज केले. त्यानंतर हा आता हायड्रा फेशियलचा पिक्चर आहे, पोस्टर आहे. तर त्यामुळे हायड्रा फेशियल मी तिथं ॲड केलं. त्यानंतर विमेन्स डेची ऑफर आहे तर त्यामुळे विमेन्स डेचे काही स्टिकर्स मला अवेलेबल होतात काय तर ते बघितले. हा मला आता 8चा मिळाला म्हणजे 8 मार्च विमेन्स डे आहे ना, तर तो मी तिथं स्टिकर जो आहे तर तो मी ॲड केला. आणि त्यानंतर मला आता 999 ऑफर प्राईज आहे तर ती मेन्शन करायची होती. तर त्यासाठी मी थोडासा स्पेशल
मी पोस्ट जी आहे तर ती 5 मिनिटं लागली, फक्त मधी बाळ उठलं होतं, राशी उठली होती, त्यामुळे मला थोडंसं मी ब्रेक घेतला आणि त्यानंतर पुन्हा बसले. पण जर आपण करायला बसलो तर अगदी 5 ते 10 मिनिटं आपल्या क्रिएटिव्ह स्किल्सवरती आहे. तर त्यामध्ये ही जी डिझाईन आहे तर ती तयार करून होते. आणि जर तुम्ही सेम बिझनेसचे करत असाल तर मी तुम्हाला दाखवलं जसं की लोगो, त्यानंतर काही आयकॉन्स वगैरे असतात तर ते आपल्याला सेम घ्यावे लागतात जुन्या फोटोमधले. तर अगदी कमी वेळेमध्ये डिझाईन्स बनून तयार होतात. फक्त आपला क्रिएटिव्ह माइंडसेट पाहिजे आणि आपण ज्या गोष्टी करतोय तर त्याचे आपल्याला डीपमध्ये नॉलेज पाहिजे. तर हे जे ग्राफिक डिझायनिंग आहे तर ह्या ग्राफिक डिझायनिंग कोर्सचे आपले क्लासेस सुद्धा आहेत, बॅच सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह लेक्चर्स दिले जातात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रेकॉर्डेड लेक्चर्स नाही आहेत, लाईव्ह लेक्चर्स असतात. त्यामध्ये आपण सगळं डिटेल स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करत असतो. म्हणजे फॉन्ट कोणता यूज करायचा, फोटो कसा घ्यायचा, तो कसा अरेंज करायचा, फ्रेम्स कसे घ्यायचे, अलाइनमेंट काय ठेवायची, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या जातात. तुमचे त्याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर ते सुद्धा क्लिअर केले जातात. तुम्हाला सुद्धा ऑनलाईन लेक्चर असलं तरी बोलायची संधी दिली जाते, तुमची सुद्धा स्क्रीन शेअर करता येते. आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर तुमचा 100% डाऊट जो आहे तर तो क्लिअर केला जातो. आणि त्यासोबतच ऑनलाईन लेक्चर झाल्यानंतर आपली जी बॅच आहे, आपला जो कोर्स आहे तर तो संपल्यानंतर या कोर्सचा वापर करून तुम्ही क्लायंट्स कसे कमवायचे, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून तुम्हाला क्लायंट्स कसे मिळतील तर ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सगळं शिकवलं जात आहे. तर म्हणजे एक पूर्ण पॅकेज तयार करता येतं तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगचं, सो दॅट तुम्ही घरातूनच इन्कम करायला, मोबाईलवरूनच इन्कम करायला चालू करू शकाल. आणि यामध्ये क्लायंटला कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही आहे. कोल्हापूरचेच क्लायंट्स हवे आहेत, पुण्यातलेच हवे आहेत, मुंबईचे हवे आहेत, काही लिमिट नाही आहे. फक्त आपलं सोशल मीडिया पोस्ट किंवा आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग असतील, गुगलवरती आपले चांगले रिव्ह्यूज असतील तर नक्कीच आपल्याला क्लायंट्स जे आहेत तर ते मिळू शकतात. तर एकच याच्यामध्ये असतं की आपले इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट्स व्यवस्थित हँडल करायचे, त्याच्यामध्ये आपलं काम जे आहे तर ते व्यवस्थित अरेंज करायचं. तर सध्या आपलं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. तर युट्यूब त्या नवीन चॅनलची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते, जिथून तुम्हाला फ्री मध्ये शिकता येईल ग्राफिक डिझायनिंग. आणि इन केस जर तुम्हाला आपला कोर्स करायचा असेल ग्राफिक डिझायनिंगचा तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स देते, तर तुम्ही नक्कीच ते चेक करा आणि आपल्याला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल, युजफुल जर असेलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच जी बेल आयकॉन दिलेली आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू. थँक्यू कर, टाटा कर, टाटा कर, टाटा. इथे इथे हे बघितलं, टाटा.